गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण परत इथे एका महत्त्वाच्या टॉपिक वरती चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि आजचा टॉपिक आहे आर्टिकल 101. भारतीय संविधान विविध परिस्थितीत संसद सभासदांना म्हणजेच खासदारांना अपात्र ठरवण्याबाबत स्पष्ट तरतुदी देत असते. अशीच एक तरतूद म्हणजे कलम 101 आहे, जी सदस्यत्व आपोआप संपुष्टात आणते जर एखादा खासदार विशिष्ट कालावधीसाठी परवानगीशिवाय सदनातून अनुपस्थितीत राहिला असेल. संसदीय शिस्त आणि उत्तरदायित्वाचा एक भाग म्हणून त्याला जबाबदार ठरवण्यात येत असते. अलीकडेच अमृतपाल सिंग यांचे नाव आणि वारिस दे पठाण ही चळवळ चर्चेत आलेली आहे, ज्यामुळे अशा घटनात्मक तरतुदी लागू होण्यावर चर्चा होत आहे. तर आपण नेमकं काय आहे आर्टिकल 101 आणि याचं महत्व काय आहे ते एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अमृतपाल सिंग यांच्यामुळे हे जे आर्टिकल आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे. तर अमृतपाल सिंग कोण आहेत आणि ते कोणत्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि ते चर्चेमध्ये का आहेत ते एकदा जाणून घेऊया. तर अमृतपाल सिंग हे एक पंजाब मधले इंडिपेंडंट एमपी आहेत. कुठून आलेले आहेत ते? पंजाब मधून आलेले आहेत. एका संघटनेचे इन्चार्ज आहेत आणि त्या संघटनेचं नाव काय आहे? वारिस पंजाब दे. तर इंडियन एक्सप्रेसच्या मते ही संघटना प्रो खालिस्तानी ग्रुपशी संबंधित आहे. त्याचबरोबर अमृतपाल सिंग हे 2023 पासून ऑलरेडी जेलमध्ये आहेत आणि जेलमधूनच त्यांनी इलेक्शन लढलेलं आहे आणि जेलमधूनच त्यांनी इलेक्शन जिंकलेलं सुद्धा आहे. त्यांच्यावरती नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत कारवाई चालू आहे आणि त्याच्यामुळे ते 2023 पासून जेलमध्ये आहे. तर आर्टिकल 101 काय सांगत असतं? इफ अ एमपी absent फ्रॉम पार्लमेंट विदाउट परमिशन फॉर 60 डेज. किती दिवसासाठी? 60 डेज. देन हिज सीट शुड बी डिक्लेअर्ड वॅकंट. म्हणजे 60 दिवसांच्या वरती जर एखादा एमपी जर पार्लमेंट मधून किंवा पार्लमेंटच्या सिटिंग मधून अब्सेंट असेल, त्या एमपीला किंवा त्या एमपीच्या सीटला वॅकंट करावं असं म्हणून आपलं आर्टिकल 101 सांगत असतो. हे जे 60 दिवसांचं जे प्रोव्हिजन आहे ते कुठून आणलेलं आहे? तर हे जे प्रोव्हिजन आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून आपण उचललेला आहे. ऍक्ट मधून आपण हे घेतलेलं आहे. बरं, आता अशा प्रकारचा मुद्दा हा भारतात पहिला आहे का? तर नाहीये. तर 1950 मध्ये प्रोव्हिन्शियल पार्लमेंट मध्ये 3 सीट्स वॅकंट करण्यात आल्या होत्या या नियमाचा किंवा या आर्टिकलचा वापर करून. 1956 मध्ये ज्यावेळेस पहिली लोकसभा निवडून आली त्याच्यानंतर ओडिसाच्या एका एमपीला त्यांनी अपात्र ठरवलेला आहे या कायद्याचा वापर करून. त्याचबरोबर 1976 मध्ये राज्यसभेचा एक मेंबर ऑफ पार्लमेंट होता ज्याचं नाव सुब्रमण्यम स्वामी, हे सुद्धा म्हणजे थोडक्यात वाचलेले आहेत या कायद्यापासून. त्यांना सुद्धा या प्रोसिजर मधून जावं लागलं, परंतु त्यांची सदस्यता रद्द झालेली नाही. तर एमपीज हॅव टू बी मेंटेन देअर अटेंडन्स. बरं, आता हे जे काही म्हणजे काय म्हणतात 60 दिवसाची जी अट आहे, त्यांचं जे प्रेझेन्स आहे पार्लमेंटमध्ये ते का महत्वाचं आहे? अटेंडन्स का मेंटेन करावी लागते? कारण त्यांच्या अटेंडन्स वरतीच त्यांचं जे काही अलाउन्स असतं ते ठरत असतं. एमपीला स्वतःचं जे काही अटेंडन्स आहे ते एका रजिस्टर मध्ये मेंटेन करावं लागतं. ते रजिस्टर कुठे ठेवलेलं असतं? दोन्ही हाऊसमध्ये. म्हणजे जर लोकसभेचा सदस्य असेल तर लोकसभेमध्ये ठेवलेल्या रजिस्टर मध्ये त्याला ते अटेंडन्स मेन्शन करावी लागेल. राज्यसभेचा जर सदस्य असेल तर राज्यसभेमध्ये ठेवलेल्या रजिस्टर मध्ये त्याला ती नोंद करावी लागेल. आणि हे अटेंडन्स का गरजेचे असते? कारण या अटेंडन्सचा वापर करून आपल्या त्या सदस्यांचं जे काही अलाउन्स असतं एमपी म्हणून ते कॅल्क्युलेट होत असतं. त्याचबरोबर आपण आता पाहून घेऊया की नेमकी आर्टिकल 101 अनुसार जी काही रिमूव्हलची प्रोसेस आहे, प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ अ एमपी अकॉर्डिंग टू आर्टिकल 101 ही कशी आहे नेमकी ती आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे. सगळ्यात पहिले जर एमपी काय असेल? अब्सेंट असेल तर काय करावं लागतं? सगळ्यात पहिले जर एमपी अब्सेंट असेल तर त्याने रिक्वेस्ट करायला पाहिजे कुणाला? तर रिस्पेक्टिव्ह सभेला. म्हणजे जर लोकसभेचा एमपी असेल तर त्याने लोकसभेला रिक्वेस्ट करायला पाहिजे आणि राज्यसभेचा मेंबर असेल तर त्याने राज्यसभेला रिक्वेस्ट करायला पाहिजे. आणि ही रिक्वेस्ट कशाच्या फॉर्मॅटमध्ये असेल? तर एका लीव्ह ऍप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे थोडक्यात काय? तर मेंबर ऑफ पार्लमेंटला सुट्टीवरती जाण्याच्या आधी एक रजेचा अर्ज लिहून जावा लागतो. जर तो रजेचा अर्ज मंजूर झाला तर काय होईल? तर त्याच्यावरती काहीही ऍक्शन होणार नाही. पण जर तो रजेचा अर्ज मंजूर नाही झाला आणि तरी सुद्धा तो एमपी अब्सेंट राहिला तर काय होईल? त्याला एक नोटीस पाठवण्यात येते आणि त्या नोटीसमध्ये त्याला एक्सप्लेनेशन मागण्यात येत असतं. आणि जर ते एक्सप्लेनेशन जर बरोबर दिलेलं नसेल तर त्याच्या विरोधात वोटिंग करून त्याला त्याच्या सीटवरून काढून टाकण्यात येत असतं. ठीक आहे. आणि सीटवरून काढून टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाय इलेक्शन घेऊन एक नवीन एमपी निवडण्यात येत असतो. मित्रांनो, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचंय? तर कोणत्या आर्टिकल वरून मेंबर ऑफ पार्लमेंटची सदस्यत्वता रद्द होत असते तो आर्टिकल आपल्याला माहित पाहिजे. किती दिवसांचा कालावधी त्यांच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, तो कालावधी आपण नेमका कोणत्या कायद्यातून घेतलेला आहे, त्याच्यानंतर याच्या आधी किती वेळेस या कलमाचा वापर करून आपण सभासदांची सदस्यत्वता रद्द केलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. लवकरच मी तुमच्या समोर काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन येईल. तत्पूर्वी मी तुमची रजा घेतो. जय हिंद.